नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर तुमच्यासाठी मोठी खुशखबर या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर शेतकरी बांधवांनो, ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। होय शेतकरी बांधवांनो, कालपासून वाटप सुरू झाले। काल पहिला आणि दुसरा टप्पा या ठिकाणी खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पूर्णपणे वाटप या ठिकाणी झालेलं आहे। आता आज या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये वाटप होणार आहे। जर का तुमच्या खात्यावरती अजूनही 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसेल तर शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण की शेतकरी बांधवांनो, तिसऱ्या टप्प्यामध्ये आज नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार व शेतकरी बांधवांनो म्हणजेच की पात्र होण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत। ए टू झेड माहिती आता फक्त पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच आपण शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम या चॅनल वरती सर्वात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी पाहायला मिळतील। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पूर्णपणे वाटप या ठिकाणी सुरू झालंय। काल आणि म्हणजेच की कालपासून म्हणजेच की पहिला आणि दुसरा टप्पा वाटप झालाय आणि आज सकाळपासूनच या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तिसऱ्या टप्प्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत। त्यासोबत पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये व म्हणजेच की 10व्या हप्त्याचे सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 2000 रुपये असे मिळून एकत्रपणे शेतकरी बांधवांनो नमोचे 4000 रुपये व पीएम किसान योजनेचे 2000 रुपये असे एकत्रपणे 6000 रुपये आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। जर का शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत खऱ्या अर्थानं महत्त्वाचा असणार आहे। कारण की शेतकरी बांधवांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की म्हणजेच की तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप होणार व शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार व कोणती शेतकरी बांधव पात्र असणार व कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार। त्यामुळे शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे नक्कीच पाहत चला। ए टू झेड माहिती तुम्हाला म्हणजेच की सविस्तरपणे जाणून घ्यायला मिळणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खऱ्या अर्थानं स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या म्हणजेच की 23व्या हप्त्यासोबतच जमा होणे अपेक्षित होते। परंतु काही तांत्रिक बाबींमुळे, काही तांत्रिक अडचणींमुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता पुढे ढकलण्यामध्ये आला होता आणि आता शेतकरी बांधवांनो पुढे ढकलण्यामध्ये आला होता। परंतु आता खऱ्या अर्थानं वाटप सुरू झालंय। कालपासून टप्प्यानं वाटप सुरू म्हणजेच की खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आणि जर का काल तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर आज या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे तुमच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये म्हणजेच की टप्प्यामध्ये वाटप होणार आहे का, त्यासोबत तुमच्या जिल्ह्याचं यादीमध्ये नाव आलेलं आहे का, हेच तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर का पैशांची अत्यंत गरज असेल तर थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला। चॅनलला जर का अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर काय करताय शेतकरी बांधवांनो, चॅनलला देखील सबस्क्राइब करा, व्हिडिओला देखील लाईक करा आणि तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच काही जिल्ह्यामध्ये वाटप केलंय आणि आज या ठिकाणी म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच की शेतकरी बांधवांनो या 16 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप होणार आहे। जर का या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये। या 16 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे आता नक्की लक्षपूर्वक पाहत चला
कोणती 16 जिल्हे आहेत व शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत व कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत व शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, नक्की शेवटपर्यंत पाहत चला। आता खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो पूर्णपणे वाटप सुरू झालंय आणि शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत YouTube असेल म्हणजेच की फेसबुक असेल किंवा इतर म्हणजेच की प्लॅटफॉर्म असतील त्यावरती तुम्हाला असे दावे केले जात होतात की आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, काल पैसे जमा झाले, परंतु शेतकरी बांधवांनो आजपर्यंत म्हणजेच की कालपासून वाटप सुरू झालंय। कालपर्यंत कोणत्याही म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून 1 रुपया सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सोडलेला नव्हता, परंतु आता खऱ्या अर्थानं वाटप सुरू झालंय। त्यामुळे अधिकृत माहितीकडेच लक्ष ठेवत जा, कोणत्याही बातम्यांवरती अजिबात या ठिकाणी विश्वास ठेवत जाऊ नका। तर आता पहा शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झालेली अधिकृत माहिती आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर पहा शेतकरी बांधवांनो आता आपण सर्वप्रथम हे जाणून घेऊया खऱ्या अर्थानं कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत आणि त्यानंतर म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आपण म्हणजेच की कोणती कामे करायची आहेत हे पाहिल्यानंतर आपण कोणती पात्र शेतकरी बांधव असणार आहे ते सुद्धा जाणून घेऊया। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 16 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, कोणत्या 16 जिल्ह्यावरती सरकारच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झालाय, त्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आले का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे। जर का त्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला कसलीही काळजी कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये हे सुद्धा लक्षात घ्या। तर पहा शेतकरी बांधवांनो कोणती कामे करायची आहेत हे जाणून घेऊया, त्यानंतर कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत पुढे 1 मिनिटामध्ये जाणून घेऊया आणि त्यानंतर पुढे फक्त 1 ते 2 मिनिटांमध्येच आपण 16 जिल्ह्यांची यादी सुद्धा म्हणजेच की A to Z पाहणार आहोत। त्यामुळे लक्षपूर्वक नक्कीच पाहत चला। पैशांची गरज असेल तर 16 जिल्ह्यांची यादी तुम्हाला नक्कीच पाहिजे आहे, त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आले का हे देखील पाहायचं आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती महत्त्वाचं काम करायला सांगण्यामध्ये आलेलं आहे ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुमचं फार्मर आयडी असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचं फार्मर आयडी नाहीये असे शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे। जे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं फार्मर आयडी काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांकडे अद्याप देखील फार्मर आयडी नाहीये असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं अपात्र होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का फार्मर आयडी काढलेलं नसेल तर तातडीने काढून घ्या। तुम्हाला सुद्धा माहितीच आहे ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असते असे शेतकरी बांधव सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पात्र केले जातात, कारण की शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी असतं असे शेतकरी बांधव शेतकरी म्हणून ओळखले जातात। त्यामुळे जर का फार्मर आयडी नसेल तर जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन किंवा जवळच्या ऑनलाईन सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचा फार्मर आयडी बनवून घेऊ शकता। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम आहे लँड सीडिंग पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचे लँड सीडिंग अपूर्ण असेल असे शेतकरी बांधवांनी हे सुद्धा करून घ्यायचं आहे। त्यानंतरचं पुढचं काम आहे शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं ते म्हणजेच की तुमची KYC पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांची KYC अपूर्ण असेल असे शेतकरी बांधवांनी तातडीने KYC करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव KYC पूर्ण करतील, ज्या शेतकरी बांधवांची KYC पूर्ण असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। अनेक शेतकरी बांधवांची KYC पूर्ण देखील आहे, परंतु अनेक शेतकरी बांधवांची KYC अपूर्ण देखील आहे। त्यामुळे KYC जर का अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या+10व्या हप्त्यासाठी व PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी तुमची KYC पूर्ण असणे देखील अतिशय आवश्यक आहे। जे शेतकरी बांधव KYC पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं काम जाणून घेऊया लास्ट काम आणि त्यानंतर लगेच आपण म्हणजेच की कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत हे जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। त्यामुळे नक्कीच आता तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पाहत चला। तर पहा महत्त्वाचं काम आहे शेतकरी बांधवांनो ते म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। आधार बँक खात्याशी ज्या शेतकरी बांधवांची लिंक नाहीये असे शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो पात्र होण्यासाठी तुमचा आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। जर का आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तातडीने करून घ्या। तर आता चला शेतकरी बांधवांनो कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत हे जाणून घेऊया। आता आपण हे तर पाहिलेलं आहे कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती काही अडचण न निर्माण होता पैसे जमा होणार आहेत हे आपण पाहिलेलं आहे। परंतु आता आपण हे जाणून घेऊया खऱ्या अर्थानं कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी पाहूया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र
नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की म्हणजेच की आता कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. तर पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थानं नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेले आहेत, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही खऱ्या अर्थानं नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, जर का खऱ्या अर्थानं तुमच्या खात्यावरती म्हणजेच की 5वा हप्ता असेल, 6वा असेल, 7वा असेल, 8वा हप्ता असेल, 8व्या हप्त्यापर्यंत नमो शेतकरी योजनेचे म्हणजेच की हप्ते वाटप झालेले आहेत. जर का तुमच्या खात्यावरती या हप्त्यापर्यंत पूर्णपणे वाटप झालेलं असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे जाणून घेऊया की नेमकी शेतकरी बांधवांनो कोणत्या 16 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी कसली चिंता करण्याची गरज नाहीये, हे सुद्धा लक्षात घ्या. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी पाहूया. नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो बीड. बीड मधील शेतकरी असाल, नागरिक असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर बीड मधील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. बीड मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. बीड जिल्ह्यावरती सुद्धा शिक्कामोर्तब झाला असून सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, छत्रपती संभाजीनगर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अमरावती. अमरावती मधील शेतकरी असाल, अमरावती मध्ये राहून शेती करत असाल, अमरावती मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अकोला. अकोला मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे व तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अमरावती. या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर भंडारा बुलढाणा. भंडारा बुलढाणा मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर चंद्रपूर धुळे. चंद्रपूर धुळे मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, चंद्रपूर धुळे मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा कसली काळजी कसली चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली. गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर हिंगोली, जळगाव, जालना. हिंगोली, जळगाव, जालन्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे. त्यानंतर कोल्हापूर, लातूर. कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, खऱ्या अर्थानं तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2,000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल, नमोच्या 10व्या हप्त्याच्या 2,000 रुपयांची व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याच्या 2,000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे वाशिम, यवतमाळ. वाशिम, यवतमाळ मधील शेतकरी असाल, वाशिम, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे. त्यानंतर ठाणे, वर्धा. ठाणे, वर्धा मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. ठाणे, वर्धा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग, सोलापूर. सिंधुदुर्ग, सोलापूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर रत्नागिरी, सोलापूर, सांगली. रत्नागिरी, सोलापूर, सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पुणे, रायगड. पुणे, रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये. या जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यावरती पूर्णपणे शिक्कामोर्तब झाला असून या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे
अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.